नमस्कार मित्रांनो. माणसाच्या लाईफमध्ये आहे ना, ध्येय असलं पाहिजे, एक व्हिजन असलं पाहिजे. विदाऊट व्हिजन काही होत नाही. ध्येय नसेल तर तो माणूस प्रगतीपासून भरकटला जातो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शाळेत असताना मित्राच्या सोबतीने हॉस्टेलला जिद्दीने गेलो. काय, फक्त 10वी पास व्हायचं. विजन काय, 10वी पास व्हायचं. त्याच्यानंतर काय करायचं काय माहीत नाही. 10वी चांगल्या टक्क्यानं पास केल्यानंतर आपण काय करायला पाहिजे याचं काय डोक्यात गणित नाही. त्याच्यानंतर तो मित्र परत कॉलेजला, दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन सायन्सला घेऊन आला. इंग्लिशची फार भीती, पण मित्र गेलाय म्हणून सायन्सला ॲडमिशन, काठावर पास. मनात कुठलंच काही नाही, काय करावं. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग काही जमलं नाही. 2% कॉम्प्युटर इंजिनिअरिंग गेलं. सिव्हिल इंजिनिअरिंगला चान्स लागला असता, पण काही डोक्यात नव्हतं विजन सिव्हिल इंजिनिअरिंग करावं म्हणून. अशातच 10वीला असताना मॅडम म्हणायचं, तुझा आवाज फार छान आहे, तू गाणं गा. पण काय, 10वी आहे, नको बाबा, आपल्याला फक्त शिकायचं आहे. घरची गरिबी दूर करायची, शिकून काहीतरी व्हायचं, काहीतरी करू. 10वीला तो चान्स आला, तो घालवला. 12वीला असताना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये माझी क्रिकेटसाठी निवड झाली. पण 12वी सायन्स, नको बाबा, सायन्सचं वर्ष नको. खेळात बसलं तर आपण फेल व्हायचे. झालं, ते झालं. 12वी पास झाले. कुठल्याच प्रकारचं काही 12वीनंतर काही नोकरीची संधी दिसली नाही. आता BSc कंटिन्यू करतोय, पण BSc करून काय करायचं ह्याचं कुठलंही विजन माझ्याकडं नाही आहे. मग काय, शिका तसंच. त्याच्यानंतर आयुष्यात जे प्रसंग आले ते फार खतरनाक आहे, कारण तिथून पुढं माझी लाईफच चेंज झाली. मग नंतर हॉटेल 9ला पडलो. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये काम करत गेलो. कुठल्याही प्रकारचं काहीही मागं नसल्यामुळं एकदम म्हणजे लाईफला असा कुठलाही एक सुटेबल किंवा एक कुठली नजर किंवा मी भविष्यात काय करावं, काय व्हावं हे काहीच राहिलं नाही. त्याच्यामुळं सांगायचा मुद्दा असा आहे की जो आयुष्यात ध्येय ठेवतो तो सक्सेसफुल होतो. तर शिका, शिकल्याशिवाय पर्याय नाही. आणि असं शिका की एक ध्येय लक्षात ठेवा, तरच तो यशस्वी. कारण आजच्या काळात तरुण पिढीला हे सांगणं फार गरजेचं आहे. कारण तरुण पिढी आजचं त्यांचं ध्येय काय हे मला तर काही कळत नाही, पण तुम्हाला जर कळालं तर नक्की त्यांनाही कळवा की ध्येयाशिवाय कधीच विजय नाही आणि कधीच यश नाही.